मुंबई हायकोर्टाला बॉम्बनं उडवून देण्याची धमकी आल्याची माहिती कळते। त्या पार्श्वभूमीवर मुंबईतील हायकोर्टात असणाऱ्या सर्व न्यायाधीश, वकील, कर्मचारी आणि इतर स्टाफ यांना हायकोर्टाच्या बाहेर जाण्याची विनंती करण्यात आली। मोठी बातमी म्हणावी लागेल, सर्वजण मुंबई हायकोर्टाच्या बाहेर पडतात। आताची मोठी बातमी, दिल्ली पाठोपाठ मुंबई हायकोर्ट उडवण्याची देखील धमकी प्राप्त झाली आहे। या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आपले प्रतिनिधी रणजित माजगावकर। रणजित, काय सांगाल, ही धमकी नेमकी काय? मुंबई हायकोर्टाचं काम नियमितपणे सकाळी 10ला सुरू झालं होतं, मात्र काही वेळापूर्वी पोलिसांना अलर्ट राहण्याचे आदेश आलेत आणि मुंबई हायकोर्ट उडवून देण्याच्या काही धमकी आल्याचा मेसेज खरतर यंत्रणेला इथं मिळाला। यावेळी या ठिकाणी उपस्थित असणारे जजेस असतील, वकील, कर्मचारी, स्टाफ या सर्वांना तातडीने हायकोर्ट खाली करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत आणि सर्व लोकांना सध्या बाहेर काढण्यात येत आहे। सध्या पोलीस अलर्ट मोडवर आलेला आहे आणि पोलिसांचे 3 ते 4 पथकं सध्या मुंबई हायकोर्टात पोहोचलेली आहेत। रणजित, या ठिकाणी सध्या भीतीचं वातावरण पाहायला मिळतंय का? मुंबई हायकोर्टामध्ये सध्या एक गोंधळाचं वातावरण निर्माण झालेलं आहे, कारण नियमित कामकाज सुरू असताना अचानक असा मेसेज आल्यामुळे एकच गोंधळ उडालेला आहे। ज्या पद्धतीने वकील आहेत त्या पद्धतीने पक्षकार, सामान्य नागरिक सुद्धा हायकोर्टामध्ये येत असतात। त्यांना जेव्हा बाहेर पोलीस काढत असताना त्यांच्यामध्ये थोडं भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे। मात्र पोलिसांनी या सर्वांना शांत राहण्याचे सूचना दिलेल्या आहेत। तसंच मुंबई हायकोर्ट पासून थोडंसं दूर बाहेर जाण्याच्या सूचना दिल्यामुळे सध्या मुंबई हायकोर्टातून हे सर्वजण बाहेर पडताना दिसत आहेत। नक्कीच धन्यवाद रणजित दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। मोठी बातमी म्हणावी लागेल, दिल्ली हायकोर्टानंतर आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।